वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल आरपीआई के साथ चलना सीखो, हर हाल आरपीआई के साथ चलना सीखो। आठवले साहेब राजकारणात कुणाला भीत नाही, त्याशिवाय कुणाची सत्ताच येत नाही, कुणाची सत्ताच येत नाही। या ठिकाणी विठोबादादा पवार साहेब आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या तालुक्याचे तरुण अध्यक्ष प्रीतम रुके, जनरल सेक्रेटरी मर्चंडे, आमचे आदेश भाऊ मर्चंडे, चिटणीस आणि आमचे नेते आम्ही ज्यांना मानतो ते गौतम भाऊ सोनावणे, मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे, जनरल सेक्रेटरी विवेक पवार, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तालुका वाईज आणि ज्यांचा सन्मान झाला ते सर्व। खरं म्हणजे माननीय रामदासजी आठवले साहेबांमध्ये फक्त आणि फक्त आठवले साहेब चालवत आहेत। बाकीच्या पक्षांची जर नावं तुम्ही बघितली तर ती वेगवेगळी नावं आहेत आणि म्हणून रामदासजी जसे नेते आहेत, मंत्री आहेत, तसे सर्व सुद्धा प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो। या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रीतम रुके साहेब हे त्यांचा सत्कार करत आहेत। बोल ना भावाला फोन कर, मी तर कार्यक्रमात आहे, फोन काढून दे तुला। हा काय तो थोड्या एकदा समोर समोर 10 लोकांचे सभा घेतलेले, सभा घेतलेले माणसं एकदम सगळी जमतात असं नाही, आपल्याकडे साधने कमी आहे। कार्यकर्त्याला सत्तेचा कसला वाटा मिळाला नसला तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात एकनिष्ठ राहिलो। बाबासाहेबांचा मी पक्ष चालवतो, मी काही माझ्या पक्षाची नावं बदलत नाही। भारतीय दलित क्रांतीच्या मुवमेंटच्या काळामध्ये सुद्धा मी या भागात फिरलो। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाल्यानंतर कोकणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मी जाऊन आलेलो आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या अनेक गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, फौजवाड्यांमध्ये, गावामध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि आपण सगळे माझ्या पाठीशी राहिलो। सगळ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे की माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली कार्यकर्ती मंडळी माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी यांना मला तिसऱ्यांदा मंत्रिपदावर घ्यावं लागलं आणि त्यांना घ्यावं लागलं, मला यावं लागलं। मंत्रिपदावर रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी म्हणून, बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला 3 वेळेला लोकसभेमध्ये संधी मिळाली, दुसऱ्यांदा राज्यसभेमध्ये मी आलेलो आहे आणि ज्या ज्या वेळेला मला संधी मिळते मला वेळ थोडा कमी मिळतो। राज्यसभेमध्ये मी रिपब्लिकन पक्षाचा मी एकटाच त्या ठिकाणी मेंबर आहे आणि मिळालेल्या वेळेमध्ये थोडं तुम्हाला बोलायला मिळतं आणि रिपब्लिकन पक्षाचं नाव दिल्लीच्या दरबारामध्ये टिकवण्याचा मी प्रयत्न करतो आहे। मी काही नाव बदलत नाही, अनेकांनी नाव बदलली, पण मी तुम्हाला सांगतो की मी मरेपर्यंत रिपब्लिकन पक्षाचं नाव अजिबात म्हणजे मी रिपब्लिकन, तो रिपब्लिकन, हा रिपब्लिकन, तो रिपब्लिकन, सर्व रिपब्लिकन। बाबासाहेबांचा हे उद्देश होतं। रिपब्लिकन पक्ष जो आहे या देशभरामध्ये वाढवण्याचं त्यांचं स्वप्न होतं। काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष अपोजिशन स्थापन करायचा ही त्यांची इच्छा होती। बाबासाहेबांची इच्छा ती पूर्ण होऊ शकली नाही। बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिण्यामध्ये सातत्यानं आपला वेळ खर्च करत होते। दलित समाजाला गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आवाज उठवत होते संविधान सभेमध्ये। दलितांना आरक्षण मिळवणं हे फार अवघड काम होतं।
जाती व्यवस्थाचा कायदा नष्ट करण्याचा कायदा करणं हे पण अवघड काम होतं त्या काळामध्ये. पण माझ्या अभिमानी केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताचा लढा दिला आणि घटनेच्या आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था नष्ट करण्याचा